नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण काय करू ते आज असा एक टॉपिक आपण घेणार आहेत की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा टॉपिक आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न 100% येतात आणि हे प्रश्न अभ्यासताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागत असते तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आजच्या म्हणजे व्हिडिओचा टॉपिक जो आहे तर पाय आणि डोके म्हणजे काय आहे की प्राण्यांचे पाय आणि डोके ह्याचा आपल्याला काय करायचं आज अभ्यास करायचा आहे। तर काय की दोन जे काय पक्षी असतील प्राणी असतील 2 पायाचे आहेत 4 पायाचे आहेत तर त्यांचं आपलं काय करायचं तर काय अशा पद्धतीची काय उदाहरणं दिलेली असतात तुम्हाला आणि त्या उदाहरणाचा तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करावा लागतो। आता याच्यामध्ये काय की सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जातं तर फॉर्म्युले वापरा, फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायसारखेच असतात आणि त्याच्यात अवघड काही नाही ते म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता इकडे बघा ह्या प्रकरणामध्ये काय आहे की एक जंगल आहे, ह्या जंगलामध्ये काही मोर असतात। आता तुम्हाला माहिती आहे मोराला किती पाय असतात तर 2 असतात आणि काही हरिण आहेत। आता हरणाला पाय जर बघितलं तर तुम्ही 4 असतात, मग हे 4 हरणाला पाय आहेत तर त्यांच्या पायांची एकूण संख्या ही तर तुम्हाला दिलेली आहे बघा संख्या किती आहे 110 संख्या दिलेली आहे। आता 110 संख्या असून त्यांच्या डोक्यांची संख्या काय आहे 35 आहे। आता इकडे लक्ष द्या त्याच्यामध्ये काही मोर आहेत आणि काही हरिण आहेत, मग हरिण आणि मोर यांच्या डोक्यांची संख्या काय आहे तर 35 दिलेली आहे तुम्हाला 35 दिलेले आहे। आता याच्यामुळून काय करायचं तर आपल्याला काय करायचं हरणांची संख्या काढायची किती तर 4 पायांची हरणं असतात तर 4 पायांचे हरणं असल्यामुळे त्यांचं काय करायचं आहे तुम्हाला तर त्यांची संख्या काढायची। आता संख्या किती आहे हे विचारलं तुम्हाला, संख्या काय हरणांची संख्या विचारलं आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल तर ह्याच्यामध्ये एक छोटासा साधा सोपा असा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानं जर तुम्ही गेला तर तुम्हाला 100% काय तर उत्तर मिळेल। आता काय आहे तर हरिण काढायचं आहे तर हरिण काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म्युला वापरायचा। आता वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता। समजा पायाला काय आपण म्हणतो इंग्रजीमध्ये तर लेग असं म्हटलं जातं आणि डोक्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तर हेड असं म्हटलं जातं। मग ह्या ठिकाणी काय करायचं पाय आणि हेड याचा काय करायचं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे। आता पाय म्हणजेच काय असतं लेग असतो, पाय म्हणजेच काय असतो लेग असतं आणि लेगचं पहिलं जर अक्षर तुम्ही घेतलं तरी याला आहे आणि काय करायचं छेदात 2 वापरायचं, छेदात काय वापरायचं तर 2 वापरा आणि इथं मायनसमध्ये आपल्याला काय करायचं हेड म्हणजे डोके एच वापरायचं। त्या हेडचं जर पहिलं अक्षर जर आपण घेतलं एच वापर। आता काय करायचं आता तुम्ही संख्या भरा, संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या संख्या काय करायचं तर भरून घ्यायच्या। म्हणजे एल म्हणजे पायाची संख्या तुम्हाला इथं दिलेली आहे बघा, इथं पायांची संख्या आहे दिलेली, मग तुम्ही काय करा तर पायाची संख्या या ठिकाणी मांडून घ्या आणि पायाची संख्या मग भागिले 2 करा, डिवायडेड 2 करा आणि किती तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर एच हे काय करायचं आहे एच मांडायचा। मग एचची संख्या काय हेडची संख्या इथं दिली, हेडची संख्या आहे 35 म्हणजे असं तुम्हाला काय करायचं फॉर्म्युला वापरावा लागेल। तर भाग घालवा मग बेक बे, बे पंच 10 वरती राहिला 1, बे पंच 10 55 राहील। मग 55 वजा 35 जर आपण केलं तर काय करायचं तर तुम्हाला या ठिकाणी 20 ही संख्या मिळून जाईल। आणि इकडे लक्ष द्या कुठलंही गणित असलं तर अगोदर काय असतं तर तुम्ही ह्या पद्धतीचा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला काय मिळतं तर 4 पायाची जो प्राणी आहे तर त्या म्हणजे 4 पायाचा जो प्राणी आहे त्याची संख्या मिळते। म्हणजे 4 पायाचं कोण आहे हरिण आहे, मग हरणाची तुम्हाला काय मिळाली तर संख्या मिळेल। हरिण किती आहेत बाळांनो 20 आहेत, म्हणजे काय झालं तुम्हाला विचारलंय काय हरणांची संख्या किती तर या ठिकाणी काय झालं तुमचं हे उत्तर आहे 20 ही संख्या तुमची मिळालेली तुम्हाला पाहायला मिळते। ह्याच्या उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं तर एका शेतामध्ये काही गुराखे आहेत। आता इथं तुम्हाला समजा गुराख्याला पाय किती तर तुम्हाला माहिती आहे 2 पाय असतात गुराख्याला आणि माणसाला काय 2 पाय आहेत
आता गायी किती तिथं काही गायी दिल्यात तर गायींना 4 पाय आहेत, तर ह्या उभ्या आहेत, तर त्या सर्वांच्या डोक्यांची संख्या एकूण इथं दिलेली आहे, तर म्हणजे 32 आहे, 32 आहे. आता ही 32 संख्या, आता काय, आणि पायांची एकूण संख्या 100 आहे, तर ते शेतात गुराखी काय आहेत. आता आपल्याला जर आपण काय फॉर्म्युला वापरला तर त्या फॉर्म्युलानं काय मिळतं, तर तुम्हाला 4 पायांच्या जनावरांची संख्या मिळते. म्हणजे इथं काय, तर ती गायी आहेत, गायींची संख्या आपल्याला अगोदर मिळते. आता ते गणित सोडवल्यानंतर बघूयात की आपण कुणाची आपल्याला संख्या मिळाली आणि काय करायचं आहे. बघा इकडं आपण काय केलं, तर आपलं फॉर्म्युलाचं काय आता आपल्याला काढायचं आहे, तर कुणाचं मिळतं, तर गायीची संख्या मिळते. कोणाची मिळते, तर गायींची संख्या तुम्हाला मिळेल. तर फॉर्म्युल्यामध्ये काय टाका, मग तुम्हाला समजा लेग्स, आता पायाची संख्या किती आहे रे बाळांनो, तर पायाची संख्या इथं दिलेली आहे 100 पायांची संख्या आहे. तर काय करायचं, L/2 वजा H, म्हणजे बघा पाय किती, पाय आहेत 100/2 आणि वजामध्ये काय करायचं, तर कोण आहे, तर 32 आहे, तर 32 आहे. तर मग आपल्याला काय करायचं, त्याचा भाग घालवायचा. आता भाग घालवा, मग समजा बे 5 10 वरती इथं किती आले, 50 आले. इथं काय आलं, 50 आलं. 50 समजा 50 वजा 2 करा, इथं 50 वजा 32 जर केलं तर किती आलं आपल्याला बघा, तर इथं किती संख्या आली, 50 मधून 32 घालवले, तर इथं 10तून 8 गेले, हे 18 संख्या तुम्हाला काय झाली, इथं मिळालेली आहे. मग गायींची संख्या किती झाली, तर गायींची संख्या किती झाली, 18 मिळाली. बघा इकडं, मग गायींची संख्या तुम्हाला मिळालेली आहे. आता तुम्हाला काय विचारलं, तर गुराख्याची संख्या काढायची. हा जो गुराखी आहे, या गुराख्याची संख्या तुम्हाला काढावी लागेल. मग काय करायचं, तर मग 32 मधून 18 मायनस करा, इथून 18 मायनस करा. मग वजाबाकी करत असताना मग काय करायचं, 2 मधून 8 तर जात नाहीत, मग इकडचा हातचा 1 इकडे घ्या, मग इथं झाले 12, इथं झाले 2, म्हणजे 12तून 8 गेले, इथं राहिले 4, इथं झाला 1. म्हणजे साधारणपणे ही जी संख्या आहे, गुराख्याची संख्या तुम्हाला 14 मिळते. गुराखी किती आहेत, तर ह्या उदाहरणामध्ये गुराखी तुम्हाला हे 14 मिळालेले आहेत. तुम्हाला अगोदर 4 ज्यांना पाय आहेत, गाईला 4 पाय आहेत, म्हणजे ह्या फॉर्म्युलेनं तुम्ही जर गेला, ह्या सूत्रानं जर तुम्ही गेला, तर तुम्हाला गायींची संख्या मिळणार आहे. मग गायींची संख्या मिळाल्यामुळं तुम्हाला काय करायचं, तर ह्या जी डोक्यांची संख्या होती, ह्या डोक्यांच्या संख्येमधून गायीची संख्या काय करा, मायनस करा, मग तुम्हाला काय मिळेल, तर गुराखी मिळतील. तर गुराखी किती आहेत, तर हे 14 गुराख्यांची संख्या तुमच्या या उदाहरणामध्ये आहेत. तर त्याच्यानंतरचं आपण पुढचं उदाहरणामध्ये काय, तर आता एका जंगलामध्ये काही ससे आहेत. आता सर्वात अगोदर बघायचं की कोणाला 2 पाय आहेत आणि कोणाला 4 पाय आहेत. आता ससे जर म्हटलं, ह्या सशांना किती पाय असतात, तर 4 पाय असतात. बदकाला किती पाय आहेत, 2 पाय आहेत. बघा म्हणजे किती, सशाला 4 पाय, बदकाला 2 पाय, तर त्यांच्या पायांची एकूण संख्या किती दिले, एकूण संख्या इथं 58 दिलेले. किती दिले, एकूण संख्या आहे 58. आता त्यांच्या डोक्यांची संख्या इथं दिले 17. कोणाच्या, ससे आणि बदकांच्या डोक्यांची संख्या 17 दिली, आणि त्या दोघांच्या पायांची संख्या इथं काय दिले, 58 दिलेले आहे, 58 दिलेले. तर आता काय करायचं, तर बदकांची संख्या किती, आता बदकाची संख्या आपल्याला काढायची. मग आपलं काय असतं, जर फॉर्म्युला आपण वापरला, तर सर्वात अगोदर आपल्याला कोणाची संख्या मिळते, ज्याला 4 पाय आहेत अशा प्राण्याची तुम्हाला संख्या सुरुवातीला मिळते. मग ह्या ठिकाणी कुठला प्राणी आहे, तर बाबा आता समजा ससा. आता काय करायची, सशाची सगळ्यात अगोदर तुम्हाला संख्या मिळेल, ससेची संख्या. फॉर्म्युला वापरा तुम्ही, लगेच फॉर्म्युलामध्ये लिहा L/2 मायनस H, म्हणजे L म्हणजे पाय. पाय किती आहे, तर बाबा आता पाय दिले तुम्हाला 58 आणि (2) किती, (2) तुम्हाला करायचे, मायनस डोक्यांची संख्या टाका तिथं. किती टाका,
तर मायनस डोक्यांची संख्या आहे 17. तर तुम्हाला काय करायचं, भागालो मग. बे एक बे, बे दोन्ही 4, राहिला एक 92 18. मग आता तुम्हाला काय झालं तर ह्याचा वजाबाकी करावी लागेल. 29 वजा 17. तर ह्याची वजाबाकी केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला, मग काय केलं, 29 मधून 17 काय करायचे आपल्याला मायनस करायचे. तर 29 मधून 17 गेल्यानंतर इथं 12 राहिले. आता ही 12 ही संख्या तुम्हाला कोणाची मिळाली, तर सस्यांची 12 ही संख्या मिळालेली आहे. आता आपल्याला काय काढायचं, तर बघा ही 12 ही सस्याची संख्या, तर तुम्हाला काढायचं तर बदकांची संख्या सांगायची आहे. बदकाची संख्या काढताना मग तुम्हाला काय करावं लागेल, ह्या 12 म्हणजे काय करावं लागेल, तर समजा हे 17 मधून हे 12 म्हणजे डोक्यांची संख्या आहे, त्या डोक्याच्या संख्येमधून कोणाची, तर सस्यांची संख्या मायनस करावी लागेल. सस्यांची संख्या मायनस केली की तुम्हाला तुमचं काय मिळेल, तर बदकाची संख्या मिळेल. बदकाची संख्या किती आहे, तर ही 5 संख्या आहे. मग हे आपलं काय करायचं, पहिलं आन्सर बरोबर आहे. 5 हे आपलं उत्तर ह्या प्रश्नाचं मिळेल. बघा या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं, तर एका शेतामध्ये काही कोंबड्या आहेत आणि गायी आहेत. तर काय बघायचं असतं, तर त्याच्यात 2 पाय आणि 4 पाय हे काय करायचं सर्वात अगोदर पाहायचं. आता कोंबड्या आणि गायी दिलेत, तुम्हाला माहित आहे कोंबड्याला पाय 2 असतात, गायीला पाय 4 असतात. तर ह्या काय आहेत, उभ्या आहेत. आता त्यांच्या सर्वांच्या डोक्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. डोक्यांची संख्या काय आहे, 40 आहे. आणि हे 40 कोणाची, तर कोंबड्या काय आहेत आणि गायी काय आहेत. पण नेमकं आपल्याला किती कोंबड्या आणि किती गायी हेच माहीत नाही. मग त्याच्यामुळं आपल्याला काय, पायांची एकूण संख्या किती आहे, तर 112 आहे. तर त्या शेतामध्ये किती गायी आहेत, हिथं काय केलं, गायी तुम्हाला काढायच्यात. आता गायी काढण्यासाठी मग काय करायचं, आपल्याला गायींची संख्या आता इथं काढायची आहे. आपल्याला गायींची संख्या काढताना आपल्याला काय करायचं, बघा असं करा. मग जर फॉर्म्युला काढायचं झालं तर इथं म्हणा सी आणि इथं म्हणा 2 म्हणजे छेदात 2 करा आणि इथं एम जर म्हटलं, बघा सी एम जर म्हटलं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सी एम म्हणजे चरण. आता चरण बघा इथं, आता आपण काय केलं, इथं चरण असं लिहिलं आणि छेदात 2 आणि वजा यम म्हणजे मस्तक. आता इथं तुम्ही जर पाहिला, चरण म्हणजे पाय आणि छेद 2 आणि मस्तक म्हणजे आपण काय कशाला म्हणतो, तर डोक्याला म्हणत असता. आपण काय करायचं, गायींची संख्या आपल्याला काढायची. मग काय करा तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही संख्या भरा. संख्या किती आहे, तुमच्या पायांची संख्या तिथं दिलेली आहे बाबांनो. तर 112 ही पायांची संख्या आहे. छेदात 2 आणि मायनसमध्ये आपल्याला काय करायची, तर डोक्यांची संख्या वापरायची, म्हणजे मस्तकाची संख्या वापरायची, डोक्यांची संख्या वापरायची. डोक्यांची संख्या किती आहे, तर 40 आहे. आणि मग अशा पद्धतीने करा कॅल्क्युलेशन. मग बे पंचे 10 वरला 1 आणि बेसख 12. बघा 56 ही तुमचं काय केलं, ॲन्सर आलेलं आहे. मग 56 आलं की मग काय करायचं, 56 मधून काय करा, तर हे जी डोक्यांची संख्या आहे, मस्तकाची संख्या आहे, ही मस्तकाची संख्या काय करा, मायनस करा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं काय होईल, उत्तर मिळून जाईल. 606 आलं, इथं 16. तर काय झालं, तर तुमचं उत्तर किती आहे, तर 16. तुम्हाला काय मिळालं, तर तिथं तुम्हाला गायी मिळाल्या. लक्षात आलं का, तुम्हाला गायी काढणं सोपं आहे. सर्वात अगोदर काय करायचं, ही फॉर्म्युला जर तुम्ही वापरला, हे जर सूत्र तुम्ही वापरलं, तर तुम्हाला 4 पायाच्या जनावरांची संख्या 100% तुम्हाला मिळू शकते. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, तर आज पाय आणि डोके यांची अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील आणि आपल्याला ह्याचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यात तुम्हाला याची गरज लागेल.